या पूर्ण आठवड्यामध्ये 1 तारखेपासून तर आजपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये खूप जास्ती उलाढाल झालेली आहे आणि त्याचे प्रमुख कारण या ऑडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो नमस्कार मित्रांनो, मी आहे विकास खैवन आणि मी असं ठरवलं आहे की दर संडेला ॲटलिस्ट असा एक ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवायचा, म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये काय चालू आहे ते सगळं एका मिनिटामध्ये माहिती पडेल. सो गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये मार्केटमध्ये जी आपल्याला हालचाल दिसली, अप गेलंय डाऊन गेलंय, तर त्याचे प्रमुख कारणे आहेत. सर्वात आधी बजेटमध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंगवरती STT वाढवलेला आहे. STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, आणि त्यामुळे जे ट्रेडर्स आहे शॉर्ट टर्ममध्ये त्यांना जरा भीती बसली की कशा प्रकारे आता जास्ती टॅक्स लागेल, ट्रेड कमी करावा लागेल, आणि त्यामुळे मार्केटमध्ये शॉर्ट टर्म घसरण पण त्या दिवशी बघायला भेटली. तुम्ही बघितलं, जवळपास 600 पॉईंटने मार्केट खाली गेलं होतं संडेला 1 तारखेला. पण लगेचच दुसरी पॉझिटिव्ह न्यूज आली, आणि ती म्हणजे RBIने रेपो रेटमध्ये काही चेंज केलेलं नाही. RBIने रेपो रेट जेवढा होता तेवढाच ठेवला आहे, म्हणजे 5.25. याचा अर्थ इकॉनॉमीवरती कॉन्फिडन्स आहे. तिसरी मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी जी की इंडिया US ट्रेड डील. तुम्हाला आठवत आहे, 700 पॉईंट 800 पॉईंट मार्केटवर आणि नंतर खाली, पण वरच्या साईडने सस्टेन करायला निफ्टी सस्टेन झालाय असं आपण म्हणू शकतो. म्हणूनच या सगळ्या घटनांमधून एक मोठं लर्निंग आपल्याला काय भेटतं माहिती आहे? शॉर्ट टर्म ट्रेडिंग रिस्की असतं. सरकार स्पेक्युलेटिव्ह ॲक्टिव्हिटी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अजूनही बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. मार्केटमध्ये शॉर्ट टर्म अप्स अँड डाऊन्स येत राहतात, पण डिसिप्लिन लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सने पॅनिक होण्याची गरज नाही. स्टे काम, स्टे इन्व्हेस्टेड अँड कीप लर्निंग. थँक यू सो मच ऑल. बाय बाय. गुड नाईट.